अधिष्ठानम तथा कर्ता. आणि तिसरं करणम च पृथक विधम. करण म्हणजे साधन. करण म्हणजे काय? साधन. साधन कशाला म्हणतात? आता एवढा सुंदर आवाज यायलाय, काय साधन? सिंथ, तबला साधन आहे. दोन्हीचं मिश्रण झालं, सुंदर आवाज झाला. त्याच्यामध्ये ठाकरे साहेबांनी रंग दे पसंती चोला माई रंग दे, तो आवाज त्यात मिसळ, अजून मजा आली नाही. हे काय? साधन. भगवंताला, भगवंताचे गुणगान गायचे तर भजन हे साधन आहे. आलं का लक्षात? भगवंताचं गुणगान गाण्यासाठी भगवंताने जी जिव्हा दिली, त्या जिव्हेच्या माध्यमातून, तोंडातून भगवंताचं गुणगान गायचंय, त्याची भक्ती करायची आहे, तर ती त्या पद्धतीनं करायची आहे. ते साधन आहे. त्याला करण असं म्हटलेलं आहे शास्त्रीय भाषेमध्ये. साधनाशिवाय साध्याची प्राप्ती होत नाही, साधन लागतं. आता मी इथं आलो, साधन आहे. काय साधन? कार म्हणा किंवा अजून काही म्हणा, एसटी म्हणा किंवा ट्रॅव्हल्स म्हणा, कशाने तरी माणूस येतो, ते साधन आहे इथे येण्याचं. साधनाचा वापर साध्याच्या प्राप्तीपर्यंतच असतो. साध्य प्राप्ती झाली की साधन संपत. लक्षात घ्या. किचकट नाही, सोपं करून सांगतो अजून तुम्हाला समजण्यासाठी. आमच्या संभाजीनगरचे एक मित्र आहेत, त्यांना म्हणलं चला मथुरेला जाऊ. ते म्हटले बरं ठीक आहे, काय हरकत नाही. मग तिकीट वगैरे काढलं, त्यांना स्टेशनवरती नेलं. गाडीत पठ्ठ्या बसायला तयार नाही गाडीमध्ये. अरे मग तू गाडीत बसावं लागलं. अरे नाही बा म्हणले, मी नाही येत, गाडीत नाही येत नाही. मग पहिलं सांगायचं गाडी जमत नाही बा. तिथं जायसाठी गाडीची गरज कशाला पाहिजे? मग का झोपीत जात? गाडीत बसावं लागेल ना. कसं तरी जबरदस्ती त्याला बसवलं. ते म्हणे बा मी बसतो पण उतरणार नाही बरं का, पुन्हा तुम्ही माझ्या मागे लागायचं नाही. म्हणजे जाऊ द्या आता बसवा, आम्ही 4-5 जण तो बसवलं. बसला कसा तरी मथुरेच्या स्टेशनला, ए उतर भाऊ, हा पठ्ठ्या उतरायला तयार नाही. ते म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं मी एक तर बसत नाही, बसलो तर उतरत नाही. अरे बा बसलं ते ठिकाण संभाजीनगर होतं, उतरायचं ते ठिकाण मथुरा आहे. उतरल्याशिवाय मथुरेला जाऊ का आपण? गाडी दिल्लीला चालली ना, मथुरेला कशी पोहोचू? साधन कळलं का दृष्टांत? गाडी साधन आहे. तुम्ही जिथून बसले, जिथं पोहोचायचं आहे तिथं पोहोचवण्याचं साधन आहे. तसा देह साधन आहे परमेश्वराकडे पोहोचवण्यासाठी. तो तुम्हाला दिलेला आहे भगवंतानं. काय? शरीरम खलु धर्म साधनम. भाष्यकार म्हणतात शरीर एक साधन आहे. कशासाठी? भगवत प्राप्तीसाठी साधन आहे. पण आपण काय केलं? शरीराचं वाटोळ करून टाकलं. नाही, शरीर मिळालं कशासाठी हेच आपल्याला माहित नाही. काय उपयोग आहे शरीराचा हेच माहित नाही आपल्याला. एकाला विचारलं, खरे बाबा एवढं सुंदर शरीर तुला मिळालं, याचं काय केलंस तू? तो म्हणाला, बाबा मी माझा आवाज इतका चांगला केला ना, म्हटलं इतका चांगला केला म्हटलं, पहाटे 4 वाजता उठतो, मी गायन करतो, आरोह अवरोह, अगदी सुंदर सुंदर माझा आवाज सुंदर झाला म्हटलं. मी तयारी केली माझ्या आवाजाची. अरे भल्या माणसा, तुझ्यापेक्षा कोकिळेचा आवाज चांगला आहे रे. तुला तरी मेहनत घ्यावी लागली, कोकिळेला मेहनत घ्यायची गरज नाही. भगवत दत्त तिला मिळालेला आहे तो आवाज. कोकिळा मंजूळ गात असे वाणी, शिकविता धनी वेगळाची. तुला तयारी करावी लागते. तुला मिठाच्या पाण्याच्या गुळण्या कराव्या लागतात, गुळ हळदीच्या गोळ्या खाव्या लागतात. नाही, याच्यासाठी मनुष्य जन्म भेटलाय का? ते पार्ट टाइम ठीक आहे बा, मनुष्य जन्म कशासाठी आहे? तो म्हणे, बाबा माणूस समुद्राच्या तळाशी गेला, बुडाशी गेला. म्हटलं, अरे तुझ्या अगोदर मासोळी तिथे आहे. पाण्यामध्ये मासा झोप घेई कैसा, पाण्यामध्ये
साधन तुम्हाला सध्याच्या प्राप्तीला जाण्यासाठी आहे. साधनावरती तुम्ही इतके पक्के चिटकून बसले. पूल कशासाठी असतो? पूल 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 कळतो ना? हा? नदीच्या इकडच्या तीरावरून पलीकडच्या तीरावर जाण्यासाठी असतो. पुलावर कोणी घर बांधलंय का? आणि जो बांधत असेल तो वेळ आहे. लक्षात घ्या. अजून दुसरं त्याच्या खाली येऊन सांगतो. नाला आहे तुमच्या गावामध्ये आणि नाल्याच्या पलीकडे तुम्हाला जायचं आणि 2-3 दगड टाकलेत मधात आणि तुम्ही त्या दगडावर पाय दिला. कशावर? दगडावर. आणि पाय दिला आणि तिथंच ठेवला. पलीकडे जासान का? काय करावं लागेल? मागचा पाय उचलून पुढे टाकावं लागेल. बरोबर आहे? तुम्हाला नाही घडत. मी इथंच थांबतो. पलीकडे पोहोचून का माणूस? नाही. आपलं असं झालेलं आहे. या शरीरामध्ये या साधनाचा उपयोग करताना आपण याला घर समजलेलं आहे. काय समजलंय? घर. हे काय? साधन. मन जा सुख कर हरि गुण गाई, 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 सुख कर हरि गुण गाई, भगवंताचं गुण गायलं पाहिजे. शरीर जोपर्यंत शरीरात प्राण आहे त्यासाठी ते ज्यासाठी जे दिले त्याचा उपयोग तोच केला पाहिजे. नाही का?
भगवंतांना मुख कशासाठी दिलं? भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी मुख दिलेलं आहे. हात कशासाठी दिले? भगवंताचं टाळी वाजवण्यासाठी हात दिलेले आहे. आपण टाळाटाळ करतो टाळी वाजवण्यासाठी आणि मग वेगळ्या टाळ्या वाजवायची पाळी येते. नाही, अवघड काम आहे. पाय कशासाठी दिले? तर भगवंताच्या तीर्थाला तीर्थाटन करण्यासाठी, सत्कार्यासाठी दिलेले. हात सन्मार्गाने चालण्यासाठी, पाय सद्विचार ऐकण्यासाठी, कान नाही, आणि सद्दर्शनासाठी नेत्र. हे सगळे इंद्रियांचा हे साधन आहेत. इंद्रिय काय? साधन आहेत. पण त्या साधनानं काय साध्य करायचंय हे मात्र जरूर कळलं पाहिजे. म्हणून अधिष्ठानम तथा कर्ता करणं च पृथक्विदम. करण म्हणजे साधन. शरीर जसं साधन आहे तसे इंद्रिय सुद्धा साधन आहेत. डोळे, हात, कान, हात, पाय, सगळे पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, या सगळ्या साधनाच्या माध्यमातून आपल्याला भगवत प्राप्तीकडे सगळे लावायचे आहे. कान भगवंताचं चिंतन श्रवण करण्यासाठी द्यायचे आहेत. कथा कीर्तनासाठी कान द्यायचे आहेत. कान आपल्याला निंदा ऐकण्यासाठी द्यायचे नाही आहेत. लोकांची निंदा चालली असेल तिथे कान बंद करून घ्या, ऐकू नका, काही उपयोग नाही. कोणाच्या चुगल्या चालल्या असतील तर जास्त कान देऊ नका, पण आपल्याला दिलंय सवय. कोणी काही बोलत असेल ना तर आपला आवाज कमी करून आपण तिकडं कान देतो. काय चाललं नाही, काय चाललंय आपण ऐकतो तिकडे. आणि भगवंतांना तोंड दिलं, अभद्र बोलण्यासाठी दिलंय का? अरे यार, इतकं सुंदर मुख आहे. मला सांगा तुम्ही, मुखाना भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे, प्रिय बोललं पाहिजे, नाही. पण आपण या तोंडानं अभद्र बोलतो, शिव्या शाप देतो. या तोंडानं काय उपयोग आहे त्या साधनाचा? साधन तर आपल्याला उत्तम दिलंय भगवंतानी. गोड गळा दिलाय, गळा. आणि तो गोड गळा दिलेला भगवंताचं भजन आपण गात नसू आणि त्या उच्च स्वरामध्ये जर शिव्या देत असू तर त्या गळ्याचा काही उपयोग आहे का? काहीच उपयोग नाही. काही उपयोग आहे? डोळे तर चांगले दिले, पण त्या चांगल्या डोळ्याने जर आपण सद्दर्शन घेणार नाही, संतांचं दर्शन घेणार नाही, चांगलं दृश्य पाहणार नाही, आपल्याला वाईटाचं आकर्षण जास्त आहे. वाईट गोष्टी फार आवडतात, फार आवडतात. नरकाचं जास्त आकर्षण आहे आपल्याला. मला सांगा, गुटखा खाल्ल्यानंतर काय होते? कॅन्सर होतो, सगळ्यांना माहिती. बरं, दूध पिल्यानंतर शरीरवर्धक, बलवर्धक आहे ते. मग किती लोक दूध पितात? लोक लहान आहे का रे दूध प्यायला? मोठा झाला तर मग दुसरं काहीतरी घे. नाही, कशासाठी आहे आम्हाला कळलं पाहिजे. माय बाबा, संपूर्ण शरीर भगवंतानं दिलं, त्या शरीराचा उपयोग कशासाठी हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आणि अजून आमच्या माता भगिनी शाबूत आहेत. ही एक म्हणजे फार भाग्याची गोष्ट आहे. बरं, ज्या दिवशी भारतातली आमची माता मद्याला स्पर्श करेल त्या दिवशी आमच्या भारताचं वाटोळं झालेलं असेल. कोणीच भारताला वाचवू शकणार नाही त्यावेळेस. कोणीच नाही, कोणीच नाही. लक्षात घ्या, जोपर्यंत आमच्या माता शाबूत आहे, किती संकट येऊ द्या, भारतातली माऊली कधीच मद्याला स्पर्श करत नाही. माणसं बिघडले, बिघडू द्या ना, बिघडू द्या, काही फरक नाही पडत. आमच्या जिजामाता नाही बिघडल्या तर हजारो छत्रपती तर निर्माण करतील. त्यांच्यात ती ताकद आहे, त्यांच्यात ती ताकद आहे. आणि खरंच तुमच्यामध्ये प्रचंड ताकद आहे, प्रचंड ताकद आहे. तुम्ही तुमची ताकदच ओळखली नाहीये.
तुमचा पती दारू सोडत नसेल ना तर तुम्हाला एक मंत्र सांगतो. झाल मंत्र आहे आपल्याकडे. बाटलीत पाणी घ्यायचं आणि त्याच्यात हळद टाकायची. हळदीनं काय होते? पाण्याला कलर येते. आणि पतिदेव संध्याकाळी घरी वापस आले का त्यांच्या समोरच बाटली तोंडाला लावायची. दुसऱ्या दिवशी घाबरून ते घेतच नाही, कारण त्यांना माहितीये दोन बलिष्ठ वीर एकत्रित राहू शकत नाही. त्याला माहितीये आपल्या विचाराला आपल्या बरोबरीचा माणूस घरात निर्माण झाला म्हणजे टकरी व्हायचं काम आहे. नाटक तर करून बघा काय पडते. पण तुमच्या डोक्यामध्ये तुमचं लेकरू आहे, मुली मुलं प्रपंच कसं होईन यांचं, हा विचार करता करताच तुम्ही खचून जाता. खचू नका, कमरीला पदर खोसा. जिजामातेनं जो निर्णय घेतला तो निर्णय तुम्ही घ्या. दाग दपट करून पतीला दुरुस्त करीन, दोन थोबाडीत देऊन मुलाला सरळ करीन, हे तुम्ही विचार डोक्यात आला. जे साधन आहे त्या साधनाचा उपयोग आम्हाला करता आला पाहिजे. माय बाप अधिष्ठानम तथा कर्ता करणं च पृथक् विधम विविधाश्च पृथक् चेष्टा दैवम चैवात्र पंचमम. आता तीन गोष्टी तुम्हाला कळल्या. अधिष्ठान कळलं, कर्ता पुरुष कळला आणि साधन करण म्हणजे साधन कळलं. आता दोन गोष्टी बाकी राहिल्या. चेष्टा शब्द आलेला आहे. चेष्टा, चेष्टा म्हणजे योग्य दिशेने केलेलं कर्म, जे कर्म कधीच वाया जात नाही. असं कसं असेल बा योग्य दिशेने केलेलं कर्म? मिथुननी तबल्यावर टाकलेला हात वाया जातच नाही, आवाजच काढणार तो. आमच्या ताब्यात त्यावर तबला काय बिशादे तबल्याची वाजायची ताकद आहे का तबला वाजायला? वाजणारच नाही ते, पण पळून जाईन मी. त्याच्यापुढे नखरे नाही करत तबला, बरोबर आवाज काढणार. आम्ही म्हणून नाही थोडस इकडून बरोबरच नाही झालं, इकडून ठोका लागते तिकडून ठोका लागते असं म्हणून त्याने बरोबर त्याला साथ देणार तो. कारण का? चेष्टा. योग्य दिशेने केलेलं कर्म आहे. जे बोट जिथं टाकायला पाहिजे तिथंच टाकलेलं आहे ते, दुसरीकडे नाही पडत. जे कर्म जसं करायला पाहिजे तसंच केलेलं आहे. अर्जुनाला लक्षवेधी भेद करायला लावलेला आहे, हातामध्ये धनुष्य दिलेलं आहे आणि मार मार असं म्हटलेलं आहे. तिथंच बांधून लागतो, तिथंच बरोबर, दुसरीकडे लागत नाही. का? चेष्टा. योग्य दिशेने केलेले कर्म ते कधीच वाया जात नाही, कधीच वाया जात नाही. पुन्हा छत्रपतीचं उदाहरण सांगतो, म्हणजे तुमच्या डोक्यातील पक्क. छत्रपती शिवाजी महाराज चढाई करायचे तर कधी करायचे माहितीये? शत्रू सैन्यावरती कधी करायचे? अमावस्येच्या दिवशी. कुठलाही हिंदू अमावस्येच्या दिवशी सत्काम करत नाही, चांगलं काम करत नाही, शुभ काम करत नाही. सगळ्या चढाया छत्रपती शिवाजी महाराजांनी अमावस्येच्या रात्री केलेल्या आहेत. का? माहितीये शत्रू गाफील राहणार. आज हिंदूची मेंटॅलिटी शत्रूला माहिती आहे, त्याच्यामुळे आज चढाई करणार नाही. आणि त्याच रात्री त्यांनी चढाई करायची. ते बेसावध आपोआप जिंकायचे. गंमत आहे मोठी. प्रसंगी माघार, एक पाऊल मागे. सिंह झेप मारतो ना त्यावेळेस 2-3 पावलं मागे येतो. सिंह मागे जातो हे समजायचं नाही. घाबरला तर मागे जातो म्हणजे आता झेप मारणार.
आपली चेष्टा अशी असली पाहिजे. ते कर्म वाया जाताच कामा नये, लक्षात ठेवा. संत गाडगे बाबांनी जी चेष्टा केलेली आहे आज त्याचं फळ पूर्ण महाराष्ट्रामध्ये दिसते आहे. त्यांना माहित होतं आपल्याला कोणी चाही पाजणार नाही. संत तुकडोजी बाबांनी लोकांना खंजरी हातामध्ये घेऊन गावोगावी भजन गायलं, गावोगावी पायपीट केली. आवाज खराब झाला शेवटी, पण तरीही ते काम केलेलं आहे. चेष्टा योग्य जर असली तर तुम्हाला सांगतो ती वाया कधीच जात नाही. म्हणून योग्य दिशेने केलेलं कर्म म्हणजे त्याला चेष्टा म्हटलेलं आहे. कधीही वाया जाणार नाही असं केलेलं कर्म म्हणजे चेष्टा आहे. आपलं कर्म तर वाया जातं ना माय बापा. हो, आपण मंदिरात किती खेटा मारतो तरी सुद्धा आपल्याला ते फळ मिळत नाही, वाया गेलं. त्याचा अर्थच वाया गेला. महानुभाव भाष्यकाराने फार सुंदर वर्णन केले. तुम्ही जर समजा स्मरणाला बसले, भगवंताच्या चिंतनाला बसले तर तुमचं मन भटकतं, आणि जेव्हा मन भटकतं तेव्हा तुम्ही अष्टोप्रहार स्मरण केलं तरी सुद्धा लेखी लागत नाही. लेखी लागणं महत्वाचं आहे. तुम्ही किती केलं याला महत्व नाही, ते लेखी लागलं किती फळाला आलं ते महत्वाचं आहे. शेतकरी कष्ट करतो की नाही, पण फळ जेव्हा येईल तेव्हा कळतं हे लेखी लागलं का. मधातच पाऊस आला, पिकाची नासाडी झाली, मधातच अनावृष्टी झाली, पिकाची नासाडी झाली, उगवलंच नाही. उगवलं, अति पाऊस झाला, वाहून गेलं. किंवा आलं, पीक आलं आणि आल्यानंतर गारपीट झाली, बोंबल. म्हणजे अवघड की नाही. त्याचा जर विचार म्हणजे कर्म किंवा जेव्हा ते पूर्ण परिपक्व फळ मिळालं तेव्हा कळतं हे कर्म योग्य होत आहे की नाही. हातात गाठी घेतो की नाही आपण. आपल्याला वाटतं आपण स्मरण करतो भगवंताचं. खरंच हातामध्ये आपल्या माळ आहे आणि खरंच आपण भगवंताचं स्मरण करतो आहोत का. विचार करा जरा. आतमध्ये हृदयामध्ये काय चाललेलं आहे, अंतकरणात काय चाललेलं आहे आपल्याला माहिती आहे, कल्पना आहे. मुखात नाम चालू आहे, हातामध्ये माळा चालू आहे, पण मन मात्र चारी दिशेला फिरत आहे. क्षणा माझी करी गगन विहार, क्षणा माझी करी गगन विहार, क्षणा माझी करी गगन विहार.
विहार, क्षणा माझी पार समुद्र तो. मनाची चंचलता, या चंचलतेचं कारण आपल्या लक्षात येतं आणि आपण ते आपल्याला दिसतं की आपण भगवंताचं चिंतन करू शकत नाही. फक्त हातामध्ये माला दिसते, तोंडामध्ये नामही दिसतं, पण चिंतन मात्र व्यवस्थित होत नाही. त्याचं फळ मिळेल कसं? नाही मिळणार ना. मन स्थिर है चांचल्य जोपर्यंत थांबत नाही, मन स्थिर होत नाही, तोपर्यंत आपल्याला ते सगळं साधत नाही. आणि ते साधण्यासाठी आपण अनंत असे प्रयत्न करत असतो, लक्षात ठेवा. आणि ते नुसतेच प्रयत्न असतात, कधी ते सक्सेस होतात तर कधी ते विफल ठरतात. आणि म्हणून विफल ठरल्यानंतर मग आपण म्हणतो नाही गड्या, आपल्याला सक्सेस काही मिळालं नाही, आपल्याला यश नाही मिळालं. आपण इतके प्रयत्न करतो पण यश मिळत नाही. का मिळत नाही? कारण आपलं कर्म, त्या कर्माची चेष्टा जी आहे, ज्याला चेष्टा म्हटलेलं आहे, तर ती योग्य दिशेने झालेलं कर्म नाही आहे. आणि म्हणून त्याला आपल्याला फलप्राप्ती मिळत नाहीये. योग्य दिशेने होऊ द्या, नक्की फलप्राप्ती मिळते, नक्की मिळते. आपली मराठीतली म्हणे, अवसेन पडलो तर माती घेऊन उठतो, नाही का? मग आपण केलेलं कर्म त्याचा फायदा होणार नाही का? होतो. पण कर्मावरती आपलं लक्ष नाही, आपलं लक्ष फळावरती असतं. आलं का लक्षात? म्हणून आपण कर्माला चुकतो आणि फळाकडे आपलं लक्ष जातं. इथेच गडबड होते.
चेष्टा या शब्दाचा अर्थ असा की फळाची आशा न करता योग्य दिशेने